या राज्याची रचना 1960 ला झाली। आज 64 वर्ष होऊन गेले, 65व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। या 65 वर्षामध्ये पहिल्यांदा या राज्यामधला अर्थसंकल्प हा 45,128 कोटी रुपयाच्या तुटीचा आला। दिशाहीन अर्थसंकल्प, या राज्याला कोणतीही दिशा न देणारा, गोंधळलेल्या मनस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प, नेमकं काय सांगायचं आहे, काय करायचं आहे, या राज्याला कुठल्या दिशेने न्यायचं हे न सांगणारा अर्थसंकल्प। सभापती महोदय, गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली। फार 85 साली 80 साली अशी स्थिती होती की 100 कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्रभर अग्रलेख लिहिले जायचे की राज्याचा अर्थसंकल्प हा मायनस मध्ये आहे, तुटीमध्ये आहे। टीका व्हायची, टिप्पणी व्हायची, काय चाललंय या राज्यामध्ये। मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प 675 कोटी रुपये तुटीचा होता आणि एका वर्षामध्ये 45,000 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प। आणि राज्य विकासाच्या दृष्टीने चाललाय। मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो, 45,000 कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात? एका वर्षभरामध्ये 45,000 कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावे लागतील, किती उत्पन्नाचे साधनं तुम्हाला शोधावे लागतील? पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प 50 कोटीचा जाईल, 50,000 कोटीपर्यंत तुटीचा जाईल। राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे। तुम्ही किती पाठीवर थापा मारल्या आणि किती कौतुक करायचा प्रयत्न केला तरी हा राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे। तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे, पैसा नाही आहे। आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात, महसुली तूट वाढताय, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय, पेन्शन, भत्ता, पगार, घेतलेल्या कर्जावरचं व्याज, घेतलेल्या कर्जावरचे हप्ते, याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही। कर्ज काढण्यासाठी आपलं हे हप्ते फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागतंय। 8 लाख कोटीचं कर्ज तुमच्याकडे, 8,00,000 कोटी। अध्यक्ष महोदय, याचं व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे। हप्ते तर सोडून द्या, विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं। मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली। या राज्यामध्ये नुसते भांडवली स्वरूपाचे कामं उभे करतो तसं चित्र उभं करायचं, पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही, अशी स्थिती आहे। मग अध्यक्ष महोदय, तुम्ही डाव्होसला गेलात, 15,00,000 कोटीचे काही लाख कोटीचे का 15,000 कोटी रुपयाचे करार केलेत ना करार। दरवर्षी डाव्होसला जातात, दरवर्षी करार केले जातात, पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक याची आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे? गेल्या 10 वर्षातली आकडेवारी सादर करा की डाव्होसला गेलो आम्ही आणि 5 लाख कोटीचे केले, 10 लाख कोटीचे केले, 15 लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला 5 लाख कोटी मिळाले किंवा 15 लाख कोटी मिळाले? सांगा। नुसतं पाठ ठोकून घ्यायचे, 15 लाख कोटीचे केले। सभागृहाची वेळ अर्थसंकल्पावरील आजच्या दिवसाची चर्चा संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। डाव्होसला जातात, इकडे तिकडे जातात, तो प्रत्यक्ष गुंतवणूक किती? रोजगाराचे आकडे सांगितले जातात, पण रोजगार आहे कुठे? या राज्यामधला रोजगार गेला, या राज्यामधले उद्योग गुजरातकडे वळवले गेले, या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या।
खाजगी उद्योजकांकडे नोकऱ्या असताना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी SC/STच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या. सरकारमध्ये असताना निदान SC/ST OBCच्या जागा NTच्या जागा भराव्या लागत होत्या. आता रिलायन्सचे उद्योग आले, अंबानीचे आले, अडाणीचे आले, याचे आले, त्याचे आले, एक तरी मागासवर्गीयाला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी? मागासवर्गीयांना नोकऱ्या तुम्ही घालवल्या, खासगीकरणाकडे वळल्या, मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या.